कोणाला श्रीमंत व्हायचे नाही. असं म्हणतात की महालक्ष्मी धनाची देवी आहे. असे म्हणतात की देवी महालक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरात कधीही धनसंपदा कमी पडत नाही. जीवनात सदैव सुख शांती राहते. देवी महालक्ष्मी पूजन करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूची पूजाही केल्याने घरात धनसंपदा येते. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर्य वाढवण्याबरोबरच माणसाचा मान-सन्मानही वाढतो. अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते. ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले आहे की ज्या व्यक्तींवर माता लक्ष्मीची कृपा असते त्यांना पैसे मिळण्याची शक्यता असेल तर त्यांना आधीच काही शुभचिन्हे दिसू लागतात. जर तुम्हालाही अशी काही शुभचिन्हे दिसली तर समजून घ्या की तुमच्या सोबत काहीतरी चांगले घडणार आहे. चला या चिन्हाबद्दल आपण जाणून घेऊया. त्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिले संकेत म्हणजे जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसायला लागल्या, वर्तुळ बनून त्यांनी काही खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि तुम्हालाही अफाट संपत्ती मिळेल. जर त्यांनी त्यांचे घर केले तर मग ते एक शुभ आहे, एक लक्षण आहे. तुमच्या जीवनात बदल होणार आहे. तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल. मुंग्या अशाच अनिश्चित काळासाठी येत राहतात. जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल किंवा त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत असल्याचे समजले, त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओतणे सुरू करा. असे केल्याने तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत संकेत पोहोचला आहे. मग मुंग्या आपोआप परत येतील. दुसरा संकेत, जर पक्ष्यांना आपली घरटी झाडांच्या डाळीवरच बनवायला आवडत असली तरी पण आजच्या काळात जागेअभावी पक्षी घराच्या खिडक्यात, आकाशकंदील इत्यादी ठिकाणी घरटी बनवतात. असे अनेकदा दिसून येते की अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशाही देखील पोळी आपल्या घरी बनवतात. तुम्हाला माहीत आहे का की घरात कोणाचे घरटे असणे शुभ मानले जाते? इत्यादी देखील शुभ आणि किंवा पक्ष्यांचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात. वास्तुशास्त्रात पक्षी किंवा कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ चिन्हे सांगितले आहे. जर तुमच्या घरात एखाद्याने किंवा पक्ष्याने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या ते तुमच्यासाठी शुभ आहे. आणि माता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे. तिसरा संकेत, सामान्यतः लोकांमध्ये पाल दिसली की लगेच ती पळवून लावणे सुरू होते. खूप कमी लोकांना हे माहीत असेल की घरात पाल घराच्या मंदिराजवळ दिसली तर ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देईल. मान्यतेनुसार सामान्यतः असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि हाकलून देतात. पण आम्ही तुम्हाला इथे सांगतो की अचानक पाल घराच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखीन भाग्यवान असतील, कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देईल. मान्यतेनुसार सामान्यतः असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि हाकलून देतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो इथे की अचानक पाल दिसणे खूप शुभ मानले जाते. जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते. हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे. असेही म्हटले जाते की जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसली तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे. तसंच तुळशीच्या रोपट्यांमध्ये पाल एखाद्याचा पाठलाग करत असताना दिसली तर तेही घरातील प्रगतीचे लक्षण आहे. तसेच तुळशीच्या रोपट्यांमध्ये पाल
दिसणे खूप शुभ मानले जाते. अपाम संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे. चौथा संकेत म्हणजे सहसा जेव्हा आपल्या हातपाय खाजतात म्हणजे हातपायांना खाज येते तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की हातपायांना खाज येण्यामागे काही शुभ अशुभ चिन्हे दडलेली असतात. तथापि याकडे आपण यावेळी फारसे लक्ष देत नाही. परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्रात आणि शकुनशास्त्रानुसार हातपायावरील खाज तुम्हाला सांगतात की धनलाभ होणार आहे. चला जाणून घेऊया कोणता हातपाय खाजल्यामुळे शुभ मानले जाते. जर कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर हे शुभ लक्षण आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. हाताला खाज येणे हे धनलाभाचे लक्षण आहे. हा धनलाभ कोणत्याही माध्यमातून होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा डाव्या हाताला खाज येते तेव्हा समजून घ्या की अच्छे दिन येणार आहेत. पाचवा संकेत जर स्वप्नामध्ये झाडू, घुबड, वारसी, हत्ती, मुंगूस, शंख, नाग, गुलाब, तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप मोठा धनलाभ होणार आहे. सहावा संकेत असे म्हटले जाते की सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी शंखाचा आवाज आला तर ते महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे. सातवा संकेत जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ओस दिसला तर तेही देखील पैसे मिळण्याचे लक्षण आहे. आठवा संकेत घुबड हे महालक्ष्मीचे वाहन मानले जाते. घुबडाबाबत आपल्या समाजात अनेक प्रकारच्या अफवा आहेत पण घुबड दिसणे हे शुभ मानले जाते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.